स्वप्न, शास्त्र आणि आध्यात्मिक प्रचिती या विषयावर आधारित आपण खालचा व्हिडिओ बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्यापैकी अनेक भक्तांच्या बाबतीत एक गोष्ट वारंवार घडते, ती म्हणजे स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन होणे. कधी स्वामी शांत बसलेले दिसतात, कधी ते रागवलेले दिसतात, तर कधी ते आपल्याला काहीतरी देताना दिसतात. स्वप्नशास्त्र आणि अध्यात्मात असं मानलं जातं की स्वामी समर्थांसारखा महापुरुषाच्या स्वप्नात येणं हे केवळ योगायोग नसून ईश्वरीय संकेत असतो. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. पण जेव्हा ते तुमच्या स्वप्नात येतात तेव्हा त्यांचा अर्थ नक्की काय, ते तुम्हाला कोणता इशारा देऊ इच्छितात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वप्नात स्वामी दिसले तर तुमचे मोठे काम पूर्ण होणार आहे, हे आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही कधी स्वामींचे स्वप्न पडले असेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. भक्त हो, स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. ते निराकार आहेत पण भक्तांच्या ओढीपोटी ते सगुण रूपात दर्शन देतात. स्वप्न हे आपल्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते, पण एखाद्या सद्गुरू स्वप्नात येतो तेव्हा ते अंतर्मनाच्या पलीकडचे असते. कृपा, आशीर्वाद, संकट निवारण आणि संवाद याबाबत आपण जाणून घेऊया. स्वप्नात स्वामी दिसणे म्हणजे तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे आणि त्यांचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. अनेकदा स्वामी आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देण्यासाठी स्वप्नात येतात. स्वामी आपल्याशी शब्दातून नाही तर अनुभवातून बोलतात. स्वप्न हे त्यांच्याशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे. स्वामींचे स्वप्नात येणे हे तुम्ही त्यांना कशा अवस्थेत पाहिले यावर अवलंबून असते. याचे काही महत्त्वाचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे स्वामी आशीर्वाद देताना दिसणे. जर तुम्ही पाहिले की स्वामींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आहे किंवा ते हसून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, तर समजा की तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता संपला आहे. तुमचे रखडलेले कोर्ट कचेरीचे काम किंवा आरोग्याचे प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. दुसरं, स्वामी रागवलेले दिसणे. कधीकधी स्वामी स्वप्नात रागवलेले किंवा ओरडताना दिसतात. हे घाबरून जाऊ नका. याचा अर्थ असा आहे की तुमचे काहीतरी चुकीचे आहे किंवा तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. तुम्ही दिलेला एखादा नवस विसरला आहात. स्वामी तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी तो राग दाखवत आहेत. तिसरं म्हणजे स्वामी काहीतरी खाताना किंवा जेवताना दिसणे. जर स्वामी तुमच्या स्वप्नात जेवत असतील किंवा तुम्ही त्यांना नैवेद्य देत असाल तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासणार नाही. तुमच्या पुढच्या पिढीचे नशीब उजळणार आहे. स्वामींनी तुम्हाला अंगारा, फूल किंवा एखादी वस्तू दिली तर समजा की तुम्हाला लवकरच अपत्यप्राप्ती किंवा नोकरीत मोठी बढती मिळणार आहे. ती वस्तू म्हणजे स्वामींनी दिलेली यशाची गुरुकिल्ली आहे. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. स्वप्नात स्वामी दिसले तर तुमचे नक्की कोणते काम पूर्ण होईल? पहिलं म्हणजे अडकलेला पैसा आणि कर्जमुक्ती. जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल आणि स्वामींचे दर्शन झाले तर समजा की तुम्हाला धनाचे नवीन मार्ग सापडणार आहेत. तुमचे कर्ज फिटण्याची वेळ जवळ आलेली आहे. दुसरं म्हणजे विवाहाचे योग. ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही त्यांना जर स्वामींचे स्वप्न पडले तर पुढच्या 3-6 महिन्यात त्यांचा विवाह निश्चित होतो. तिसरं म्हणजे घर किंवा प्रॉपर्टीचे स्वप्न. जर तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होत नसेल तर स्वामींचे स्वप्न हे वास्तुयोग जुळून येण्याचे संकेत दिसून येतात. चौथं म्हणजे मानसिक शांती. जर तुम्ही खूप तणावात असाल तर स्वामींचे घरी येणे किंवा स्वप्नात येणे म्हणजे तुम्हाला आता मानसिक स्थैर्य लाभणार आहे. तुमचे विखुरलेले कुटुंब आता पूर्ण एकत्र येणार आहे. स्वामींचे स्वप्न पडल्यानंतर भक्ताने काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. स्वामींचे स्वप्न हे तुमचे आणि स्वामींचे खाजगी नाते आहे. ते सर्वांना सांगत सुटू नका. जेवढे होईल तेवढे ते गुप्त ठेवा, तेवढा त्यांचा प्रभाव जास्त राहील. शक्य असल्यास जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन दर्शन घ्या किंवा अक्कलकोटला जाण्याचा संकल्प करा. जर खूप चांगले स्वप्न पडले असेल तर लहान मुलांना साखर किंवा पेढे वाटावेत. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप वाढवावा, जेणेकरून स्वप्नातील दृष्टांत लवकर सत्यात उतरेल. अक्कलकोटमध्ये एका भक्ताला स्वप्न पडले की स्वामी त्याला एका जुन्या वाड्यात बोलवत आहेत. तो भक्त खूप गरिबातला होता. स्वप्न पडल्यानंतर त्याने स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून सेवा सुरू केली. काही दिवसातच त्याला एका मोठ्या कामाची ऑर्डर मिळाली, ज्याचे त्याचे स्वप्न आयुष्य बदलले. स्वामी स्वप्नातून दिशा दाखवतात, फक्त ही ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. भक्त हो, स्वामी समर्थ हे भक्तांचे आईवडील आहेत. जर ते तुमच्या स्वप्नात येत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे हे निश्चित. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन ते स्वप्नातूनही स्वार्थ करून दाखवतात. तुम्हाला कधी स्वामींचे स्वप्न पडले आहे का? आणि त्या स्वप्नानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला
हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतर भक्तांना प्रेरणा देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.